आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर चोपडा पोलीस निरीक्षक साहेब यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांना निवेदन सादर केलं आहे। विषय असा आहे की 2 दिवस अगोदर आमच्या नगरदेवळाचे वृत्तप्रभातचे प्रतिनिधी जावेद शाह यांना एका स्थानिक माजी ग्रामपंचायत सदस्याने तिथे अरेरावी केली, शिंगाड केली, दमदाटी केली। त्याचा निषेध करत आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत, तालुका प्रतिनिधी, त्यांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन सादर करत आहोत। आमची मागणी आहे की सदरील व्यक्तीवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि अशा गुंड प्रवृत्तींना शासनाने वेळीच आळा घालावा अशी विनंती अर्ज आम्ही सादर केलेला आहे। तर माझ्यासोबत आमचे चोपडा तालुका प्रतिनिधी हाफिज शेख आणि आमचे चोपड्याचे सामाजिक कार्यकर्ता अदर शेख हे उपस्थित आहेत। तर पोलीस निरीक्षक साहेब यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेब जळगाव आणि चोपडा तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सदर माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद सिंग परदेशी याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पुढे कुणीही असं पत्रकारांशी असं गैरवर्तन करणार नाही आणि पत्रकारांची न शिवीगाळ करून त्यांची मानहानी करणार नाही, जेणेकरून अशा निंदनीय घटनांना आळा बसावा म्हणून आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे। त्याचबरोबर फैजपूर उपविभागीय कार्यालय त्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर फैजपूरचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक साहेब यांना सुद्धा आता थोड्या वेळामध्ये निवेदन देण्यात येत आहे। मी फारुख शनोमानी, संपादक वृत्तप्रभात। हमारे यहाँ पर आने का जो मकसद है और जो यहाँ पर हमने आज निवेदन दिए प्रांत अधिकारी कार्यालय के अंदर, तो इस मौके पर इस संदर्भ के अंदर दिए कि नगर देवला के अंदर हमारे पत्रकार को एक माजी ग्राम पंचायत सदस्य हमारे पत्रकार की दुकान पर जाकर उसको धमकियाँ वगैरह देता है और उसको अपशब्द बोलता है। इस संदर्भ के अंदर हमने यहाँ पर प्रांत अधिकारी कार्यालय के अंदर निवेदन दिए और निवेदन के माध्यम से हमने एक मांगनी ये की है प्रशासन से कि इस व्यक्ति के ऊपर जो पत्रकार को धमकी देता है और ऐसे व्यक्ति के ऊपर जो दूसरे पत्रकारों को भी धमकी देता है, इन पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और इनके ऊपर पत्रकार संरक्षण कायदे के अंतर्गत इनके ऊपर गुना दाखिल किया जाए, ताकि ऐसा कोई कदम और ऐसा कोई कृत्य करने के लिए अगला कोई भी घबराए। क्योंकि जो पत्रकार है ये लोकशाही का चौथा स्तंभ है और पत्रकार जो है वो समाज के राजनीतिक मुद्दे, सामाजिक मुद्दे, शासन प्रशासन से अपने हक को और जनता के बात को मनवाता है। तो इस संदर्भ के अंदर हमने यहाँ पर निवेदन दिया और शासन प्रशासन से मांगनी की कि उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए ऐसे व्यक्ति के ऊपर जिसने एक पत्रकार को धमकी दी।